आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने रविवारी गरजू नागरिकांना मोफत धान्याचं वाटप करण्यात आलं। या धान्य वाटपाचा लाभ अनेक गरजवंतांनी घेतला। महागाईच्या या वातावरणात त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी त्यांनी खारीचा वाटा उचललाय। या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने गरजूंना 4 किलो तूर डाळ, 5 किलो तांदूळ, 5 किलो साखर, 3 किलो रवा, 1 किलो तेलाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सर्वपक्षीय राजकीय लोकांना आपापल्या प्रभागात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आयोजित करून एक चांगलं उदाहरण प्रस्थापित करावं असं आवाहन केलं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोरगरिबांना दिवाळी सणासाठी मोठी मदत होणार असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहूनच आपली दिवाळी साजरी झाल्याचं मत मंदाताईंनी यावेळी व्यक्त केलंय। मी दरवर्षी आदिवासी पाड्यामध्ये जाऊन धान्य वाटप करत होते। यावेळी विचार केला, निवडून आलेले आपल्या मतदारसंघातील गोरगरीब लोक आहेत, त्यांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून मी आज इथे खारीचा वाटा उचललेला आहे। महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, गरीब लोकांना दिवाळी करणं शक्य नाही आहे आणि या गरीब लोकांसाठीच मी आज इथे सगळं धान्याचं वाटप केलेलं आहे। तांदूळ दिले तर डाळ पाहिजे, तर वरण भात करून खाऊ शकतील, रवा दिला तर साखर पाहिजे, मग तेल पाहिजे तरच काहीतरी करंजा वगैरे गरीब लोक करू शकतील किंवा दिवे तरी 4 लावू शकतील दिवाळीचा दिवस। आणि म्हणून या वाढणारी महागाई असेल, आज गरीब लोक मुलांची फी भरतील, शाळेची का लाईट बिल भरतील, पाणी बिल भरतील, टॅक्स भरतील, तर हे दिवाळी करणं शक्य नसतं। कारण गरिबी आम्ही पण पाहिलेली आहे, त्या गरिबीतूनच आम्ही पण मोठे झालेलो आहोत। आमच्या घरी सुद्धा त्या काळी पाव किलो करंज्या करायचो, परिस्थिती नसती का लहान मुलं दुसऱ्याच्या घरामध्ये एखादा गोड पदार्थ बघितला का ते आईकडे हट्ट करतात आणि त्यावेळी आईची फार पंचायत होते। आई असते, तिला असं वाटतं आपल्या मुलाला काहीतरी गोड करून खायला घातलं पाहिजे। या भावनेतूनच मी आज अनेक वर्ष हा उपक्रम राबवते। मला वाटतं प्रत्येकाने आपल्या प्रभागामध्ये जर 10 लोकांना जरी अशी दिवाळी वाटली फ्रीमध्ये, तर 10 घरात लोकांची दिवाळी साजरी होईल। अनेक लोकप्रतिनिधी आहेत इथे, अनेक श्रीमंत लोक आहेत, त्यांनी अशा पद्धतीने या राज्यात, या नव्या मुंबईत असा उपक्रम राबवावा अशी माझी त्यांना विनंती आहे। किमान आपल्या घरातला ड्रायव्हर, कामवाली असेल, वॉचमॅन असेल, यांना तरी दिवाळी द्यावी, जेणेकरून त्यांच्या घरात तरी दिवाळी होईल। आपल्याला माहिती आहे की 5 ते 10 हजार पगारात आजकाल दिवाळी होऊच शकत नाही। त्याच्यामुळे हा उपक्रम राबवताना मी या लोकांच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन हा उपक्रम राबवते। ते 20 वर्षापासून आपण असे सामाजिक उपक्रम राबवत आलेला आहे, ही पहिली वेळ नाही आहे। 20 वर्षाचा काय अनुभव राहिला? खूप लोकांना आनंद वाटतो। ज्या दिवशी ते पदार्थ करतात त्या दिवशी घरात माझी चर्चा असते की मंदाताईंनी दिलंय म्हणून, जे कमीत कमी त्या लोकांना एक जाणीव असते। म्हणून 20 वर्ष मला आनंद वाटतो देण्यामध्ये। मला जो आनंद आहे तो आनंद मला कुठेच मिळू शकत नाही आणि यांच्या चेहऱ्यावर खुशी बघितली की सगळं आपण दिवाळी साजरी केल्यासारखी वाटते। तर आपण आपल्या घरात ठिकाण लोक येतात भेटीला, अनेक मिठाईचे डबे, ड्रायफ्रूटचे डबे देतात, पण गरिबाच्या घरात थोडे तरी 2 दिवे पेटले पाहिजे, गरिबाच्या घरात 2 सण झाले पाहिजे, हा एवढाच उद्दिष्ट असतो आमचा। आणि म्हणून आम्ही देताना सुद्धा चांगलं क्वालिटीचं धान्य देतो आणि भरपूर देतो की निदान ते 3-4 दिवस तरी दिवाळीत त्यांना पुरेल। हे सगळं करत असताना तुमचं समाधान तुम्हाला किती सुखी आहे? मला खूप समाधान वाटतं आणि म्हणूनच मी म्हणते लोकांना प्रत्येकाने याच्यात हातभार लावला पाहिजे। आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण खूप साऱ्या मिठाई करतो, पण नुसतं दिलं नाही तरी मिठाई बनवून सुद्धा लोकांच्या घराघरात दिली। पूर्वी आम्ही आणखीन त्याच्यात कपडे वाटप वगैरे करत होतो, पण आता लोकांची क्वांटिटी वाढल्यामुळे आम्ही आमच्या जेवढं बजेटमध्ये शक्य आहे तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। आणि भारतीय जनता पार्टीच्या या बॅनरखाली आम्ही हा उपक्रम राबवला आहे। देशामध्ये मोदीजी असतील, महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतील, त्यांचंही एक मत आहे की लोक सुखी झाले पाहिजे, चांगले दिवस लोकांना आले पाहिजे। त्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न सर्वांनी करावा, माझी कळकळीची विनंती आहे। दिवाळीच्या अनुषंगानं इथल्या गरीब आणि गरजूंसाठी फक्त त्या ठिकाणी डाळ वाटप करणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही। त्या डाळींबरोबर त्या ठिकाणी रवा असेल, ते गोडे तेल असेल, साखर असेल, तांदूळ असेल, हे जवळजवळ 8 दिवस पुरेल
एवढ्या प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य आज आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना दिलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. कारण अनेक जण त्या ठिकाणी प्रसिद्धीसाठी डाळ वाटप करून त्या ठिकाणी दिवाळी साजरी होत नाही. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं गोडधोड घरामध्ये झालं पाहिजे, घरामध्ये पंक्ती लागली पाहिजे. त्या माध्यमातून आज अतिशय चांगला उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या लाडक्या आमदार मंदाताईंनी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे खूप चांगला उपक्रम राबवले आणि जे काही गोरगरीब जनता आहेत त्या सर्वांना धान्य वाटप केले. त्यामुळे ते जे गोरगरीब आहेत ते सर्व खुश झाले. आणि असेच जर सर्व नागरिकांना बाकीचे जे लोक म्हणजे जे नेते आहेत अन्य पक्षातले आणि बाकीचे जे आहेत तसं जर करत गेले की सर्व नागरिक सुखी होतील आणि आपल्या देशातलं मोदींचे जे स्वप्न आहे की सर्व सुखी असलं पाहिजे, सर्व जण सुखी असलं पाहिजे. तर सर्व आपले नेते मंडळी आहेत ते जर समजा की असं जर निर्णय घेतले गोरगरिबांना मदत करायची म्हणजे आपला पूर्ण देश जेवढे आपले नागरिक आहेत म्हणजे झोपडपट्टीत राहणारे जे काही नागरिक आहेत ते सर्व सुखी राहतील. तर महागाईच्या काळात ऐन दिवाळीत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे आमच्यासारख्या सामान्यांना मोलाची मदत मिळाली असल्याचं मत गरजू व गरीब नागरिकांनी व्यक्त केलंय. दिवाळी साजरी करून डाळ दिली, तांदूळ दिले, रवा दिला, आम्हाला चांगला वाटलं. महागाई होती म्हणून दिल्या. तुम्हाला हातभार भेटलाय ताईंच्या मदतीने? आम्हाला आभार भेटला, ताईंचा काय आभार मानाल? मानला आहे. महागाई झाली, डाळ धुळे सगळ्या महाग झाल्या. तर मॅडमने आम्हाला दिवाळी म्हणून दिली. हातभार आम्हाला त्यांचा आम्ही आभारी आहेत. आम्हाला सगळं भेटले, थोडं काय आहे ना भेटले आम्हाला त्यांचं. आता ह्या दिवसामध्ये आम्हाला महागाई झाली. आम्हाला काय सणासुदीचं काय भेटलं नाही अजून बी कुठलं. आम्हाला आता एवढं सगळे धान्य येतात भेटले, तांदूळ आहे, रवा आहे, मैदा आहे. आता एवढे सगळे मंदमाता आहे ना आम्हाला दिलेली आहे, मस्त मेहरबानी झाली. आम्हाला एवढं दिवाळी आनंदात आहे. या कार्यक्रमाप्रसंगी गोपाळराव गायकवाड, डॉक्टर राजेश पाटील, मारुती भोईर, विज्ञान म्हात्रे, एकनाथ मगडवाल, रवी ठाकूर, रामभाऊ मुळे, कमलाकर म्हात्रे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेली 20 वर्ष आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीचं जतन करत एक आदर्श प्रस्थापित करण्यात आलाय व त्या माध्यमातून नेहमीच एक सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यामुळे गोरगरिबांमध्ये मंदाताईंच्या कामामुळे आनंददायी वातावरण निर्माण झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV.